बऱ्याचदा बिर्याणी म्हटलं की महिलांना असं वाटतं खूप सारा वेळ लागेल, भरपूर सारा तामझामही होईल. पण आता असं अजिबात होणार नाहीये. कारण मी आज तुमच्यासोबत अंडा बिर्याणीची इतकी साधी सोपी रेसिपी शेअर करणार आहे ना, की तुम्हाला अचानक जरी कुणी सांगितलं ना, अंडा बिर्याणी कर, तरीही लगेच एका पायावर तयार व्हाल. बरं हा अंडा बिर्याणीचा भात बघा ना, काय मस्त मोकळा सुटसुटीत झालाय. अंडी देखील अगदी व्यवस्थित यामध्ये मुरली गेली. बघायला गेलं तर संपूर्ण साहित्य दम बिर्याणीचीच असणार आहे, परंतु बनवायला ही दम बिर्याणीपेक्षा खूपच सोपी आहे. अगदी कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्येच तयार होते. कारण मागे एक वेळेला मी दम बिर्याणीची रेसिपी शेअर केली होती, तर त्यावेळेला भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या होत्या, की या बिर्याणी ना खायला फारशा आवडत नाही, कारण भाताला तेवढीशी पुरेशी टेस्ट नसते. म्हणूनच तर आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही बिर्याणी बनवली आहे. चला तर मग लगेचच अंडा बिर्याणीच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला अंडी उकडून घेणं गरजेचं आहे. कारण आजची ही अंडा बिर्याणी मी 3 व्यक्तींकरिता बनवतीये. त्यासाठी सर्वात पहिले मशीनमध्ये पाणी घातलं. त्यावर आता अंड्याचा ट्रे ठेवून साधारणतः 6 अंडी उकडून घेणार आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला 2 अंडी हे प्रमाण मी या ठिकाणी घेतलंय. जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये अंडी आणि थोडंसं मीठ घालायचे आणि ते उकडवून घ्यायचे. ही देखील पद्धत वापरू शकता. आता मी अंडी उकडायला ठेवली आहे, तोपर्यंत उर्वरित तयारी करून घेऊ. तर छोटी 1 वाटी फ्रेश दही घेतलंय, त्यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, 1 चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट, 1.5 चमचा धना पावडर. धना पावडरमुळे बिर्याणीला टेस्ट आणि रंग अगदी सुरेख येतो. पाऊण चमचा काळं तिखट किंवा गरम मसाला आणि पाऊण चमचा बिर्याणी मसाला घेतलाय. कोणत्याही ब्रँडचा तुम्ही या ठिकाणी बिर्याणी मसाला वापरू शकता. आता संपूर्ण जिन्नस व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. याचं आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. साधारणतः या पद्धतीचं. आता हे जरा वेळ साईडला ठेवून देऊ आणि लगेचच एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी अर्धी मूठ कोथिंबिरीचे देठं, 1 ते 1.5 इंच आलं, 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 15 ते 20 पुदिन्याची पाने एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली. आता गरजेनुसार थोडंफार पाणी वापरून याची आपण एक पेस्ट तयार करून घेऊयात. अंडे उकडतायत तोपर्यंत आपण ही पूर्वतयारी जर अगोदरच करून ठेवली ना, तर बिर्याणी बनवायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बिर्याणी तयार होते. तर बघा अशा पद्धतीचं आपलं एक छोटंसं हिरवं वाटण एका प्रकारचं तयार झालंय. इकडे अंडे देखील छान असे उकडले गेलेत. आता हे लगेचच थंड करून पटापट सोलून घेऊयात. थंड करण्याकरिता डायरेक्ट गार पाण्यामध्ये टाकले तरी देखील चालणार आहे. आता या अंड्याची साल काढण्याकरिता हे थोडंसं खाली आदळायचं, ज्यामुळे जे साल आहे ते पटकन फुटतं आणि लगेच आपल्याला अंडे भराभर सोलता येतात. बघा अगदी व्यवस्थित हे अंडे सोलले जात आहेत, म्हणजे याचा अर्थ आपले अंडे व्यवस्थित उकडले गेले होते. आपल्याला ह्या अंडे ना तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. ते तेलामध्ये गेल्यानंतर फुटू नये याकरिता याला पहिले 1 ते 2 चिरा देऊन घ्यायच्या. यामुळे 2 फायदे होतील. एक म्हणजे आपला मसाला या अंड्यांमध्ये व्यवस्थित मुरला जाईल, ज्यामुळे अंडे टेस्टी लागतील आणि सोबतच हे तेलात गेल्यानंतर फुटणार देखील नाही. तर बघा अगदी आपली 10 ते 12 मिनिटांमध्ये पूर्वतयारी झाली आहे. लगेचच बिर्याणी बनवायला घेऊ. त्यासाठी कुकरमध्ये साधारणतः 5 ते 6 चमचे तेल गरम होण्याकरिता ठेवलंय. तेल हलकं गरम झालं की लगेच सुरुवातीला आपल्याला बरिस्ता करून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 वाटी उभा चिरलेला कांदा पहिले तळून घेणार आहे. यावेळेला गॅसची फ्लेम फुल ठेवायची, ज्यामुळे बरिस्ता अगदी छान असा कुरकुरीत आणि ब्राऊन रंगावर तळला जातो. आपला कांदा व्यवस्थित तळला गेलाय. लगेच हा आता कुकरमधून बाहेर काढून घेऊयात. तर बघा याला मी हलक्याशा बदामी रंगावरच तळून घेतलंय, कारण हे थंड झाल्यानंतर याला आणखी थोडासा डार्क रंग यायला सुरुवात होते. तर बघा तसं बघायला गेलं तर आपण फारच कमी तेलामध्ये ही बिर्याणी बनवत आहोत. तेल जे काही शिल्लक होतं कुकरमध्ये त्यामध्येच आता हे अंडे सोडून घेतीये, कारण यांना तळायला काही जास्तच तेल लागत नाही आणि कुकर देखील गरम आहे, तर आपली अंडी देखील अजिबात कुकरमध्ये चिकटत नाही. फक्त कुकरमध्ये आधी अशा पद्धतीने हलवायचा, जेणेकरून हे संपूर्ण साईडने एकसारख्या रंगावर तळले जातील. तर बघा यांना हलकासा सोनेरी रंग आला की आपले अंडे व्यवस्थित तळले गेले असं समजायचं. यावर तुम्ही थोडीशी हळद, मीठ देखील घालू शकता. यामुळे अंड्यांना टेस्ट आणखी जास्त छान येईल. आता तळून झालेले अंडे लगेच एका डिशमध्ये काढून घेऊयात, कारण उरलेल्या तेलामध्ये आपल्याला इतरही साहित्य छान असं परतवून घ्यायचं आहे. आता याच तेलामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी. तेल ऑलरेडी छान गरम असल्यामुळे मोहरी पटकन तडतडली गेली.
लगेचच जिरे आणि खडा मसाले देखील घालू. खडा मसाल्यांमध्ये 3 तमालपत्र, 2 इंच दालचिनी, अर्धा चमचा शहाजिरे, 1 काळी वेलची म्हणजेच मसाला वेलची, 1 स्टार फूल, 3 लवंगा आणि 5 ते 6 काळी मिरी घेतली होती. खडा मसाले टाकले की लगेचच कांदा आणि टोमॅटो घालायचा. तर साधारणतः 2 उभे आकारामध्ये कांदे कट करून घेतले होते. 1 लालबुंद टोमॅटो देखील बारीक चिरून घेतलेला होता. हे व्यवस्थित परतले जावे याकरिता चवीनुसार मीठ देखील लगेचच घालून घ्यायचं. यामुळे कांदा टोमॅटो पटकन मऊसूत परतला जातो. बघा किती झटपट टोमॅटोचा व्यवस्थित असा गाळा झालाय. अगदी व्यवस्थित हे परतलं गेलं. यांना छान तेल सुटले. आता तयार करून घेतलेलं हिरवं वाटण देखील घालू. हिरवं वाटण तयार करताना पाण्याचं प्रमाण एकदम कमी घ्यायचं, ज्यामुळे वाटण परतताना जास्त साईडला तेल उडत नाही, गॅस आपला खराब होत नाही. आपलं वाटण्यासाठीचं घेतलेलं साहित्य संपूर्ण कच्चं असल्यामुळे हे देखील छान असं तेल सुटेपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत परतवून घेतलंय. आता हे व्यवस्थित परतलं गेलं की लगेचच गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि तयार करून घेतलेली ही दह्याची आणि सुक्या मसाल्यांची पेस्ट घालायची. दही टाकत असताना गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा, जेणेकरून आपलं दही फाटणार नाही आणि ते व्यवस्थित असं परतलं जाईल. आता हे देखील तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. आता बऱ्याच जणांना दही खायला आवडत नाही, तर त्यांनी दह्याऐवजी 1 लिंबाचा रस घातला तरी देखील चालणार आहे, पण तो आत्ता नाही तर सर्वात शेवटी घालायचा आहे. आपलं दही व्यवस्थित परतलं जातंय तोपर्यंत आपण तांदूळ बघूयात. तर या ठिकाणी मी 3 वाटी जुना कोलम तांदूळ घेतलाय. या तांदळाऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही जुना तांदूळ वापरू शकता. जुन्या तांदळाची खिचडी, पुलाव किंवा भाताचे कोणतेही प्रकार छान असे मोकळे सुटसुटीत होतात. आता यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचंय आणि तांदूळ छान असा चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि यातील जे काही पाणी आहे ते काढून टाकायचं. या पद्धतीने आपला तांदूळ व्यवस्थित धुवून झाला. लगेच आता आपल्या या बिर्याणीच्या ग्रेव्हीकडे येऊयात. तर बघा काय परफेक्ट अशी आपली ही अंडा बिर्याणीची ग्रेव्ही तयार झाली आहे. रंग तर सुरेखच आलाय, तेल अगदी परफेक्ट सुटलंय, पण खूपच छान असा सुगंध देखील अगदी घरभर दरवळलाय. तर हा तर मी काय तुम्हाला सांगू शकत नाहीये. तुम्ही त्यासाठी बिर्याणी घरी नक्की ट्राय करून बघा. आता लगेच यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आणि सोबतच लगेचच तळून घेतलेली संपूर्ण अंडी घालायची. आता हे अंडे ना तुम्ही तांदूळ घालण्यापूर्वी या मसाल्यांमध्ये देखील कोट करून व्यवस्थित परतवून घेऊ शकत होते. मी विसरले, तुम्ही तसं केलं तर अतिउत्तम राहील. पण काहीच हरकत नाहीये. आता देखील हे अंडे व्यवस्थित असे आपल्या या ग्रेव्हीमध्ये मिक्स होणार आहेत, परतले जाणार आहेत. त्यामुळे टेस्टही सेमच येणार आहे. तर बघा आता व्यवस्थित अगदी हळूवार पद्धतीने आपले हे अंडे, तांदूळ आणि ग्रेव्ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटाकरिता हे व्यवस्थित असंच परतवून घेऊयात, ज्यामुळे अंड्यांना जास्त छान टेस्ट येईल. तांदूळ देखील छान असा मोकळा सुटसुटीत तयार होईल. 2 ते 3 मिनिटे झाली की लगेच यामध्ये घालूयात 4 ते 5 पुदिन्याची पाने, जी हातांवरच तोडून घालायची आणि सोबतच तयार करून घेतलेला संपूर्ण बरिस्ता आणि आता गरजेनुसार पाणी. तर आपण 3 वाट्या तांदूळ घेतला होता, बरोबर ना? त्या प्रमाणामध्ये म्हणजेच त्याच वाटीने 6 वाटी आपल्याला या ठिकाणी पाणी घालायचे. पाणी तुम्ही कोमट घातलं तर बेस्टच किंवा रेग्युलर आपलं नॉर्मल टेम्परेचरवरचं घातलं तरी देखील चालणार आहे. तर बघा या पद्धतीने पाणी देखील घालून झालं. आता अजून थोडंसं मीठ घातलंय, कारण मला मीठ थोडंसं कमी वाटत होतं, कारण आपण सुरुवातीला कांदा टोमॅटो परतताना देखील मीठ घातलेलं होतं. आता हे व्यवस्थित असं ढवळून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेऊयात. आपली 3री शिट्टी झाली आहे. गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊ. आता काही वेळातच आपला कुकर देखील व्यवस्थित थंड झालाय. झाकण खोलून बघते तर वाह, काय मस्त अशी आपली ही अंडा बिर्याणी तयार झाली आहे. रंग तर सुरेख आलायच, पण हा तांदूळही बघा काय मस्त असा मऊसूत आणि मोकळा सुटसुटीत गेला आहे. तर तुम्ही सुद्धा माझी या पद्धतीने अंडा बिर्याणी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. कारण एकदा जर तुम्ही ही अंडा बिर्याणी बनवली ना, तर मी खात्री देऊन सांगते आठवड्यातून कमीत कमी 2 वेळेला तरी तुम्ही अशाच पद्धतीची बिर्याणी आवर्जून बनवाल. खरं बघायला गेलं तर नुसतीच बिर्याणी देखील भारीच लागते. यामध्ये हे जे अंडे आहे ना, ते फक्त कुस्करायचे आणि भातासोबत खायचे, अप्रतिम.
पण जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या पद्धतीने किंवा माझ्यासारखी एखादी कोशिंबीर देखील या ताटामध्ये तुम्ही सर्व करू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या तुमच्या आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.